श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे दौना म्हणजे काय? दौना हा शब्द किंवा दौना ही वनस्पती ही बऱ्याच व्यक्तींना माहिती नाहीये किंवा काहींना माहिती आहे, काहींना माहिती नाहीये। आता प्रत्येक ठिकाणी आपण जसं की खंडोबा असेल, ज्योतिबा असेल यांच्या दर्शनाला जातो। आपल्यापैकी बरेच जण दर्शनाला गेलेले असतील। त्या ठिकाणी दौना हा आपल्याला दौना असेल किंवा बेलाचे पानं असेल तिथे विकण्यासाठी असतात। तर हा दौना देवाला का वाहतात किंवा आपण हा दौना कुठे भेटत असतो? दौन्याचे आपल्याला काय काय फायदे आहे? आता दौन्यापासून आपल्याला त्याचा उपयोग कसा करायचा असतो? तर सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर दौना हा आपण खंडोबाला गेल्यानंतर सगळ्यात आधी दौना घेत असतो आणि तो त्यांना प्रिय असतो आणि आपण त्यांना तो अ, अर्पण करत असतो किंवा फुलांसोबत तो वाहत असतो। तसेच ज्योतिबाचंही सेम आहे। ज्योतिबाला गेल्यानंतरही तिथे दौना सगळीकडे आपण जर दर्शनाला गेलो तर दौना हा तिथे बाहेरच पूजेसाठी असतो आणि तो प्रत्येक भाविक हा घेऊन जात असतो। तर येळकोट येळकोट जय मल्हार ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता जसं की नाथ संप्रदायात असं सांगतात, एक पवित्र वनस्पती म्हणजेच ती दौना, जी शरीराला नाही तर आपल्या मनालाही शांत करत असते। तसेच ती अतिशय सुगंधी अशी वनस्पती आहे, जिचा नुसतं घरात ठेवल्यानंतरच तिचा खूप चांगला मंद सुवास येत असतो किंवा हिला आपण औषधी वनस्पती असेही म्हणत असतो। दौना ही गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयेला या दिवशी ती घरात आणायची असती आणि तुमचे जे गुरु असतात त्या गुरूंना ती दौना भेट म्हणून द्यायची असती किंवा त्यांना दक्षिणा म्हणून ही दौना द्यायची असती। तसेच मंद सुवास असणारी ही वनस्पती उन्हाळ्यात ऊन लागले तर हा रामबाण उपाय आहे। जर तुम्हाला जळजळ होत असेल, लघवीचा त्रास होत असेल तर दौना त्याचं पाणी करून जर पिलं तर ती खूप चांगली प्रभावशाली आहे। त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा भेटत असतो। आता ही वनस्पती सुकली तरी ती उपयोगात येत असते। ओली असताना उपयोगी ती, सुकलेली असताना उपयोगात येते। आता उन्हाळ्यात जर ऊन लागले, जर नाकातून रक्त वाहत असेल किंवा उष्माघात झालेला असेल, घसा आपला कोरडा पडलेला असेल तर त्यावरती रामबाण उपाय म्हणून आपण दौना हा एका पाण्यामध्ये थोडासा भिजत घालायचा आणि त्यामध्ये खडीसाखर टाकायची आणि हे सर्वही मिश्रण गाळून त्या व्यक्तीला जर दिलं प्यायला तर तिचा उष्माघातापासून किंवा उष्णतेपासून तिची सुटका होत असते। तसेच दौनाचे तेल रक्तशुद्धीसाठी आणि त्वचा विकारासाठीही उपयोगी आहे। तसेच हृदय रोगासाठीही याचा उपयोग होत असतो। आता दौना जर आपण त्याची सुकून जर पावडर केली तर पावडर करायची आणि ती कावीळ झालेल्या व्यक्तीस वास घ्यायला द्यायचा। असं केल्यानंतर त्या व्यक्तीचा कावीळ पूर्णपणे बरा होत असतो। तसेच जर आपण देवघरामध्ये जर हा दौना जर ठेवला तर तो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये नेहमी सुगंधी वातावरण असतं आणि घरात एक प्रसन्न वाटतं आणि नेहमी शरीराला थंडावा देणारा, मनाला थंडावा देणारा, आजूबाजूला थंडावा देणारी अशी ही वनस्पती आहे। आणि जी आपलं कुलदैवत आहे खंडोबा, यांना ती अतिशय प्रिय आहे। त्यामुळे आपण खंडोबाला जाताना नेहमी दौना न्यायच्या असतात, कारण ही अतिशय आध्यात्मिक तिचं महत्त्व आहे। तसंच तिचं विज्ञानातही खूप सारं महत्त्व आहे। त्यामुळे ही दौना जर तुम्हाला जर कुठे ते भेटलं तर तुम्ही नक्कीच ती आणा आणि तुमच्या घरामध्ये ठेवा। बघा, त्याच्यामुळे आपल्या घरात दिवसभर प्रसन्न वाटत असतं, त्याच्या सुगंधाने आपल्याला छान वाटत असतं, मन मोहून जात असतं।